पंढरपूरची आहे। पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला गळती लागलेली आहे। सलग 3 दिवस सुरू असलेल्या पावसामुळे विठ्ठल मंदिरामध्ये पाणी झिरपू लागलेलं आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला गळती लागलेली आहे। सलग 3 दिवस सुरू असलेल्या पावसामुळे विठ्ठल मंदिरामध्ये पाणी गळू लागलेलं आहे। तर आपण ही दृश्य पाहतोय। पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला गळती लागलेली आहे। विठ्ठल मंदिरातील नैवेद्य दरवाजा रुक्मिणी सभागृहाच्या स्लॅबमधून पावसाचं पाणी झिरपू लागलेलं आहे। विठ्ठल मंदिरामध्ये 150 कोटींच्या विकास आराखड्याची कामं सुरू असल्यामुळे या कामावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे। पावसाचं पाणी मंदिरामध्ये गळत असल्यामुळे भाविकांकडून नाराजी व्यक्त केली जाते। तर आपण ही दृश्य पाहतोय। एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत साम टीव्हीच्या माध्यमातून। पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला गळती लागलेली आहे। सलग 3 दिवस पंढरपुरात पाऊस झालेला आहे आणि या पावसामुळे विठ्ठल मंदिरामध्ये पाणी झिरपू लागलेलं आहे। विठ्ठल मंदिरातील नैवेद्य दरवाजा रुक्मिणी सभागृहाच्या स्लॅबमधून हे पाणी गळू लागले। अतिवृष्टी सदृश्य या पंढरपुरात पाऊस पडत आहे। त्या दृष्टीने सुद्धा आम्ही बऱ्याचशा ठिकाणी मंडप, पत्रा शेड असे उभारलेले आहेत। परंतु पाऊस जास्त असल्यामुळे काही भागांमध्ये पाणी फक्त भिंतीवरती झिरपलेलं आहे। वॉटरप्रूफिंग काम केल्यानंतर, आता पाऊस थांबल्यानंतरच हे काम करावं लागेल। ते काम केल्यानंतर मंदिर पूर्णपणे सुरक्षित असेल आणि कुठल्याही प्रकारची गळती त्याच्यामध्ये होणार नाही। तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी भरत नागणे यांच्याकडून। भरत, सलग 3 दिवस पाऊस झाला आणि त्यामुळे विठ्ठल मंदिरामध्ये पाणी झिरपू लागलेली आहे। काय नेमकी कारण आहेत? सुरू आहे कामाचा अंतिम टप्प्यात असतानाच गेल्या 3 दिवसांपासून पंढरपूरमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे आणि या पावसाचं पाणी मंदिरातील ज्या काही भिंती आहेत, जे प्रमुख नैवेद्य दरवाजा असेल किंवा मंदिरातला जे सोळखांबे असेल, या भागामध्ये काही प्रमाणामध्ये आज रात्रीपासून पाणी झिरपण्याचं किंवा थोडी गळती लागल्याचं समोर आलेलं आहे। एकूणच कुठेतरी सध्या मंदिराचं जे काम सुरू आहे त्या कामाचा दर्जा देखील आता तपासण्याची खरंच आता गरज आहे किंवा त्याच्यावरती मंदिर समितीला लक्ष ठेवण्याची देखील गरज आहे। या पुढच्या काळामध्ये असं मोठा जरी पाऊस पडला तर गळती होऊन मंदिराचं नुकसान होऊ नये अशी अपेक्षा आता भाविक व्यक्त करतायत। अगदी धन्यवाद भारत, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहतोय सलग 3 दिवसांच्या पावसामुळे विठ्ठल मंदिरामध्ये गळती लागलेली आहे। काम सध्या सुरू आहे, मात्र या कामावरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे। तर आपण ही दृश्य पाहतोय। एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत साम टीव्हीच्या माध्यमातून।